नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आहे 1 डिसेंबर आणि शेतात आलो असताना बघा आपल्याला ड्रॅगन फ्रूट पिकलेले होते, त्यातून एक ड्रॅगन फ्रूट तोडले या की ड्रॅगन खायला। बघा तुम्ही जर असेच फळं तुम्हाला खायचे असेल तर स्वतःच्या शेतामध्ये प्रत्येक फळझाडं तुम्ही लावायलाच पाहिजे शेतकरी मित्रांनो, बांधाने का होत ना। कारण फळझाड लावले की तुम्हाला ते 2 वर्षात 2.5 वर्षात फळ देणारच आहे आणि त्याचा जो स्वाद आहे तुम्ही घेऊ शकता। बघा कशा प्रकारे ड्रॅगन लागलेले आहेत बघा। सध्या डिसेंबर महिन्यातसुद्धा आपल्या झाडांना फळं आहेत सध्या बघा, सध्या स्थितीला तिथं पण लागलेले आहेत। हा आहे आंबा सदाबहार। तर अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये भरपूर फळझाड लावलेले आहेत आणि याचा स्वाद आपण घेणार आहे बघा। हे प्रत्येक शेतकऱ्याचं नशिबात माझं म्हणणं आहे आलं पाहिजे। ऑर्गॅनिक फळ आहे बघा, याच्यावर आपण कोणतेही कीटनाशक जास्त फवारत नाही। तुम्हीही लावा आणि स्वाद आनंद घ्या बघा। खूप गोड आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बाजारातून फळं आणत असाल तर त्या फळांच्या चवीमध्ये आणि आपल्या शेतातील ताजे तोडलेले फळं आहे याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे टेस्टमध्ये। आणि उलट जे फळं येतात मार्केटमध्ये ते बागातले असतात। आपण स्वतः शेती करतो बरोबर आहे, आपल्यालासुद्धा माहीत आहे की जास्त औषध फवारल्याशिवाय कोणतंही उत्पन्न वाढत नाही। आणि फळबागेमध्ये तर सध्या डाळिंब असो जांब असो कोणतंही असो, प्रत्येक फळाला औषधी मारल्याशिवाय औषधाची फवारणी केल्याशिवाय त्याचं उत्पन्न वाढत नाही। त्यासाठी बरेच शेतकरी बागायतदार जे आहे फळबागायतदार ते आता अंगूर शेतीमध्ये किती खूप प्रमाणात कीटनाशकाचा वापर होतो। त्यामुळे बाजारातून न आणता कोणतंही फळझाड जे आहे तर स्वतः शक्य होईल तेवढे फळझाडं तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये लावा आणि ऑर्गॅनिक फळं खा। कारण पिकवणारे आपणच आहोत, तर आपलेच आरोग्य जर धोक्यात असेल तर आपली शेती करून फायदाच काय बरोबर। तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर लाईक करा शेतकरी मित्रांनो, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। अद्रकीच्या आले पिकाबद्दल जे आहे भाव टाकणार आहेत, तर अवश्य बघा आपल्या चॅनलवरती जाऊन। धन्यवाद।